ठीक आहे मित्रांनो. तर आमंत्रणमध्ये तुमचं स्वागत आहे. आमंत्रण ही एक आमंत्रण व्यवस्थापन सोल्युशन आहे, जी लग्न, साखरपुडा, डोहाळे जेवण, गृहप्रवेश किंवा कोणत्याही कॉर्पोरेट इव्हेंटसाठी आमंत्रण पाठवण्यासाठी वापरली जाते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमंत्रण कसं वापरायचं आणि डिजिटल आमंत्रण पाठवण्याचे फायदे कसे मिळवायचे हे समजावून सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये मी सर्व काही समाविष्ट करणार आहे. माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आमंत्रण कसं वापरायचं हे समजेल आणि उमगेल. ठीक आहे, चला मग सुरुवात करूया. म्हणून जर तुम्ही वेब वापरकर्ता असाल, म्हणजेच लॅपटॉप किंवा संगणक वापरत असाल, तर तुमच्या संगणकावर गुगल क्रोम उघडा आणि www.amantran.app टाईप करा. त्याचप्रमाणे जर तुम्ही मोबाईल वापरकर्ता असाल आणि तुमच्याकडे संगणक किंवा लॅपटॉप नसेल, तरी काहीच हरकत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल डिव्हाइसवर गुगल क्रोम उघडू शकता आणि त्यात view.amantran.app टाईप करू शकता. म्हणून अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईल डिव्हाइसवर आमंत्रण डॉट ॲप उघडू शकता. एकदा तुम्ही या पेजवर आलात की मी थोडक्यात सांगतो की आमंत्रण काय सुविधा देते आणि मग मी तुम्हाला नोंदणी कशी करायची आणि लॉग इन कसं करायचं ते दाखवतो. ठीक आहे, तर हा एक साधा वर्कफ्लो आहे जो आमंत्रण देते. यामध्ये तुम्ही पाहुणे जोडू शकता, पाहुण्यांची माहिती तपासू शकता, पाहुण्यांची यादी अपलोड करू शकता आणि आमंत्रण पत्रिका तयार करू शकता. तुम्ही कार्यक्रम तयार करू शकता, सर्व पाहुण्यांना आमंत्रणे पाठवू शकता आणि RSVP ट्रॅक करू शकता. RSVP म्हणजे कोणते पाहुणे तुमच्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि कोण येणार नाहीत हे ट्रॅक करणं. ठीक आहे, आमंत्रणच्या मुख्य सुविधा म्हणजे पाहुण्यांची यादी व्यवस्थापन, आमंत्रण व्यवस्थापन आणि RSVP ट्रॅकिंग. बरोबर. आता पुढे मी आमंत्रणचा प्राइसिंग मॉडेल समजावून सांगतो. ठीक आहे, तर आमंत्रण 2 पॅकेजेस देते, आमंत्रण लाईट आणि आमंत्रण प्रो. मग या दोन्हीमध्ये काय फरक आहे? आमंत्रण लाईटमध्ये तुम्ही अमर्यादित कार्यक्रम तयार करू शकता, 2 आमंत्रण टेम्पलेट्स तयार किंवा अपलोड करू शकता आणि आमंत्रणच्या AI रोबोटद्वारे व्हॉट्सॲपवर 1000 स्वयंचलित संदेश पाठवू शकता, जे या पॅकेजमध्ये पूर्णपणे मोफत आहे. ठीक आहे, हे AI रोबोट वापरून संदेश पाठवण्यासाठी तुम्हाला संगणक किंवा लॅपटॉप डिव्हाइसची गरज आहे. हीच त्याची अट आहे. आता पुढच्या पॅकेजकडे जाऊ. आमंत्रण प्रो. पुन्हा तुम्ही अमर्यादित कार्यक्रम तयार करू शकता, 2 टेम्पलेट्स तयार करू शकता आणि 200 संदेश पाठवू शकता. हे संदेश किंवा आमंत्रणे मेटा व्हॉट्सॲप बिझनेस API द्वारे पाठवली जातील. त्यामुळे तुम्ही सर्व काही तुमच्या मोबाईल फोनवरून हाताळू शकता. तुम्हाला लॅपटॉपची गरज नाही, पण जर तुम्ही कार्यक्रम होस्ट करण्यासाठी लॅपटॉप वापरला, तर ते अधिक चांगले आहे. कारण पाहुण्यांचे व्यवस्थापन आणि आमंत्रणे पाठवण्यासाठी मोठी स्क्रीन लागते. आमंत्रणे पाठवताना लॅपटॉप किंवा संगणक वापरणे अधिक चांगले आहे, पण तुम्ही संपूर्ण ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल वेब ब्राउझर किंवा मोबाईल ॲपमधूनही वापरू शकता. सध्या चला नोंदणी किंवा लॉग इनपासून सुरुवात करूया. जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर तुम्ही पुढे जाऊन सुरुवात करू शकता. जर तुम्ही आधीपासून वापरकर्ता असाल, तर तुम्ही लॉग इन करू शकता. तर आत्ता मी नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करणार आहे. मी माझी माहिती भरली आहे आणि मी फक्त खाते तयार करत आहे. त्यामुळे मी थोडा वेळ थांबतोय, की माझ्यासाठी खाते तयार होईल. हे सांगत आहे, की मी खाते तयार करताना वापरलेल्या ईमेल आयडीवर एक OTP पाठवण्यात आला आहे. तर आता मी माझ्या ईमेलवर जातो आणि तो OTP कॉपी करून पुन्हा आमंत्रण लॉग इन स्क्रीनवर टाकतो. तर मी हे कॉपी करतो. मी ते इथे पेस्ट करतो आणि क्रिएट अकाउंटवर क्लिक करतो. तर मी हा OTP टाकून खाते तयार केल्यावर मला लॉग इन स्क्रीनवर नेईल. आता मी लॉग इन झालो आहे. मी रजिस्टर करून लॉग इन केल्यावर लगेचच ते माझ्याकडून आजू मातृभाषा विचारते. आमंत्रणमध्ये भारतात बोलल्या जाणाऱ्या जवळपास सर्व भाषांना प्रादेशिक भाषा म्हणून पर्याय दिले आहेत. सध्या मी गुजराती ही माझी प्रादेशिक भाषा निवडतोय, कारण मला सर्व आमंत्रणे गुजरातीमध्ये पाठवायची आहेत. जर तुम्हाला वेगळ्या प्रादेशिक भाषेत आमंत्रण पाठवायचं असेल, तर तुम्ही ती विशिष्ट भाषा निवडू शकता. पुढे ते माझ्याकडून देशाचा कोड विचारत आहे. हा भारताचा देश कोड आहे. आपण इथे देश कोड का घेत आहोत? कारण जेव्हा तुम्ही तुमच्या पाहुण्याचं प्रोफाईल तयार कराल, तेव्हा तो देश कोड आपोआप निवडला जाईल. पण पाहुणा तयार करताना तुम्ही तो देश कोड बदलूही शकता. पुढच्या टप्प्यात ते माझ्याकडून पिनकोड नंबर विचारत आहे. हे फक्त तुमचा परिसर म्हणजे तुम्ही कुठल्या भागात राहतात ते नोंदवण्यासाठी आहे. मुळात
तुम्हाला फोटोग्राफी, लग्न किंवा तत्सम कोणत्याही सेवांची गरज असल्यास आम्ही आमचे विक्रेते तुम्हाला सुचवू शकतो. ठीक आहे. तर मी इथे माझा पिन कोड टाकतो आणि पुढे जातो. ठीक आहे. तर हे मला पॅकेजची माहिती दाखवत आहे. सध्या मी नुकतीच नवीन नोंदणी पूर्ण केली आहे, त्यामुळे माझ्याकडे कोणताही पॅकेज नाही. तर पॅकेजमध्ये जाण्यापूर्वी चला आधी प्लॅन निवडूया. म्हणून मी आधी सांगितल्याप्रमाणे 2 प्रकारचे प्लॅन आहेत. आमंत्रण लाईट, ज्यामध्ये तुम्हाला अमर्यादित इव्हेंट तयार करता येतात, 2 टेम्पलेट्स, अपलोड्स आणि आमंत्रण. आमंत्रण ॲप एआय रोबोटच्या मदतीने ऑटो मेसेजेस मिळतात आणि हे सर्व तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सॲपवरून पाठवले जातील. हे बिझनेस एपीआय वापरते, त्यामुळे हे सर्व आमंत्रणं पाठवण्यासाठी व्हॉट्सॲप मेटा एपीआय वापरली जाईल. तुम्हाला संगणक किंवा लॅपटॉपची गरज नाही. ठीक आहे, या आहेत अतिरिक्त सेवा. जर तुम्हाला या सेवा खरेदी करायच्या असतील तर तुम्ही ते करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 3 आमंत्रण कार्ड जोडायची असतील तर तुम्ही इथे अजून एक खरेदी कराल, म्हणजे 2+1 अजून. उदाहरणार्थ, जर तुम्हाला आमंत्रण ॲप टीमने तुमच्यासाठी आमंत्रण कार्ड डिझाईन करावं असं वाटत असेल तर तुम्ही हे निवडू शकता. आमचे एक्झिक्युटिव्ह तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुमच्यासाठी कार्ड डिझाईन करतील. जर तुम्हाला आम्ही व्हिडिओ डिझाईन करावा असं वाटत असेल तर तुम्ही ही सेवा निवडू शकता. जर तुम्हाला 1000हून अधिक मेसेजेस पाठवायचे असतील तर तुम्ही हवे तितके मेसेजेस निवडू शकता. जर तुम्ही मेटा पॅकेज वापरत असाल आणि तुम्हाला आणखी मेसेजेस हवेत तर तुम्ही आवश्यक तेवढे मेसेजेस खरेदी करू शकता. तर आत्ता मी पुढे जाऊन हे विशिष्ट पॅकेज खरेदी करतो. गॅस स्क्रीनवरून तुम्ही एक गॅस तयार करू शकता. मी इथे गॅस जोडतोय आणि नाव टाईप करतोय. समजा गेस्टचं नाव हे आहे. मी इथे गेस्ट जोडतोय आणि जसं मी गेस्ट इथे जोडतो तसं ते नोंदणी दरम्यान निवडलेल्या प्रादेशिक भाषेत रूपांतरित होईल. आणि जसं तुम्ही पाहू शकता, मी फक्त टॅब दाबलं आणि ते प्रादेशिक भाषेत टाईप होतंय. तुम्ही कुटुंब, मित्र, सहकारी किंवा इतर कोणतीही श्रेणी निवडू शकता आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांची संख्या टाकू शकता. म्हणून जर 5 लोक असतील आणि तुम्ही त्या गेस्टला त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह आमंत्रित करत असाल, तर तुम्हाला माहिती आहे की 5 लोक तुमच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या प्रकारे तुम्ही निवास, जेवण आणि इतर सर्व गोष्टींची व्यवस्था त्यानुसार करू शकता. ठीक आहे, समजा मी इथे शहराचं नाव टाकतोय आणि गेस्ट तयार करतोय. म्हणून गेस्ट तयार झालाय. तुम्ही इथून आणखी गेस्ट जोडू शकता. तुम्ही बल्क इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट देखील करू शकता. म्हणून जर तुमचा एखादा कार्यक्रम गावात असेल आणि तुम्हाला दुसऱ्या कार्यक्रमातील सर्व गेस्ट्स इम्पोर्ट करायचे असतील, तर तुम्ही त्या युजरकडून एक्सेल फाईल मागू शकता आणि ती इथे इम्पोर्ट करू शकता. किंवा तुम्ही तुमची गेस्ट लिस्ट दुसऱ्या युजरला देखील देऊ शकता. म्हणून अशा प्रकारे तुम्ही गेस्ट्स इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकता किंवा तुम्ही गेस्ट्स मॅन्युअली तयार करू शकता. एकदा सर्व गेट्स तयार झाले की तुम्ही इव्हेंट ग्रुप तयार करू शकता. इव्हेंट ग्रुप म्हणजे मूळतः एक असा ग्रुप आहे ज्याचा वापर तुम्ही कार्यक्रमाच्या वेळी आमंत्रण पाठवण्यासाठी कराल. म्हणून मी ग्रुप तयार करतोय, समजा घराच्या उद्घाटनासाठी, आणि हा उद्घाटनाचा प्रकार आहे, बरोबर, आणि मी तो तयार करतो. मी हे सगळे गेस्ट निवडून त्यांना या विशिष्ट इव्हेंट ग्रुपला असाइन करतो. म्हणून हे मला सांगत आहे की मी एकूण 4 गेस्ट जोडत आहे आणि या गेस्टच्या सर्व कुटुंबातील सदस्यांची एकूण संख्या 15 आहे. ठीक आहे, आणि एवढंच. म्हणजे तुम्ही तुमचे गेस्ट्स तयार केले, तुमचा इव्हेंट ग्रुप तयार केला आणि पुढचं म्हणजे आमंत्रण, बरोबर ना? सध्या कोणताही आमंत्रणाचा टेम्पलेट तयार केलेला नाही आहे. तुम्ही इथून टेम्पलेट तयार करू शकता. मी ब्राउजवर क्लिक केलं आणि माझ्याकडे असलेला आमंत्रणाचा टेम्पलेट शोधतोय. हे आमंत्रणाचं टेम्पलेट अपलोड करेल आणि मी एक डायनॅमिक फील्ड जोडतोय जेणेकरून नाव एका विशिष्ट ठिकाणी लिहिता येईल. म्हणून मी याला घराच्या उद्घाटनाचा टेम्पलेट असं नाव देतोय आणि हे विशिष्ट टेम्पलेट अपलोड करतोय. तर टेम्पलेट अपलोड झालं आहे. हे कुठल्याही प्रकारचे टेम्पलेट असू शकतं. हे PDF असू शकतं, व्हिडिओ असू शकतं किंवा तुमच्या लग्नासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या इव्हेंटसाठी जे काही हवं असेल ते असू शकतं. सध्या मी हा लेआउट जतन करतो आणि पुढे जातो. तर आता माझ्याकडे एक लेआउट किंवा टेम्पलेट तयार आहे. माझ्याकडे पाहुणे आणि एक इव्हेंट ग्रुप तयार आहे आणि पुढे तुम्ही होस्ट म्हणून जे करायचं आहे ते म्हणजे एक इव्हेंट तयार करणं. म्हणून तुम्ही जेव्हा इव्हेंट्स विभागात जाता तेव्हा तुम्ही आत्तापर्यंत तयार केलेले सगळे इव्हेंट्स तिथे दिसतील. हे एक अगदी नवीन डेमो अकाउंट आहे, त्यामुळे अजून कोणतेही इव्हेंट्स नाही आहेत. चला आता एक इव्हेंट तयार करूया. ठीक आहे,
तर इथे ते तुम्हाला इव्हेंटचं नाव विचारत आहे. म्हणून मी सांगतो, हे माझ्या घराच्या उद्घाटनाचं आहे. तुमच्या इव्हेंटची तारीख का आहे? म्हणून मी एक तारीख निवडतो, समजा भविष्यातली एखादी तारीख, आणि मी एक स्थळ जोडतो. स्थळ म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा इव्हेंट होणार आहे ती जागा. पुढे तुम्ही एक ग्रुप निवडा. यामध्ये तुम्ही किती पाहुण्यांना आमंत्रित करत आहात हे दाखवेल, आणि तुम्ही संपूर्ण कुटुंब किंवा फक्त एक व्यक्ती आमंत्रित करू शकता. पाहुण्याशी असलेल्या तुमच्या नात्यानुसार तुम्ही टेम्पलेट निवडा. जेव्हा तुम्ही टेम्पलेट निवडता तेव्हा तुम्ही इथे तयार केलेलं तेच टेम्पलेट उघडेल, आणि नाव कुठे दाखवायचं आहे त्यानुसार तुम्ही नावाची उंची आणि रुंदी बदलू शकता. इथे मी पाहुण्याचं नाव कुठे छापायचं ते निवडतोय, आणि मी रंग बदलून ते कसं दिसेल हे पाहू शकतो. उदाहरणार्थ, जर मला ते लाल रंगात दाखवायचं असेल तर मी फक्त नाव निवडतो किंवा डिझाईनमध्ये तसा रंग सेट करतो. आणि मग पुढे बरोबर आहे. तर इथे तुम्हाला पाहुण्यांना पाठवायचा कोणताही संदेश लिहिता येतो. म्हणून मी हा संदेश लिहितोय. हे सगळे डायनॅमिक फील्ड्स आहेत जे तुम्ही बदलू शकता. तर इथे दोन गोष्टी आहेत, ऑटो मेसेज आणि मेटा मेसेज. हे संदेश तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सॲपवरून पाठवले जातील, त्यामुळे तुम्ही इथे हवे ते लिहू शकता. मेटा संदर्भात सध्या माझ्याकडे कोणताही बॅलन्स नाहीये. पण जर तुम्ही मेटा मेसेज पाठवत असाल तर तो व्हॉट्सॲप बिझनेस API मधून पाठवला जातो, आणि इथे तुम्ही एक विशिष्ट मेसेज टेम्पलेट टाईप करू शकता. पण ऑटो मेसेजच्या बाबतीत तुम्ही हवे ते लिहू शकता. RSVP लिंक ही अशी लिंक आहे जिथे तुमचे पाहुणे प्रतिसाद देऊ शकतात. उदाहरणार्थ, ते तुमच्या कार्यक्रमाला येणार आहेत की नाही, आणि तिथूनच ते मेसेज देखील वापरू शकतात, बरोबर? तर कार्यक्रम तयार करण्याबद्दल हेच सगळं. जसा मी कार्यक्रम जोडतो तसं ते तुम्हाला कार्यक्रमाच्या पेजवर रिडायरेक्ट करेल. तुम्ही आमंत्रण ॲपमधून AI व्हॉट्सॲप सेंडर रोबोट डाउनलोड करू शकता, जो तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सॲपवरून तुमच्यासाठी मेसेज पाठवेल. ठीक आहे, मी व्हॉट्सअप सेंडर डाउनलोड केला आहे, त्याला एक्स्ट्रॅक्ट केला आहे, आणि आता मी तो उघडतोय, म्हणजेच आमंत्रण AI रोबोट ऑफ व्हॉट्सअप सेंडर उघडतोय. ठीक आहे. मग पुन्हा तो तुमच्याकडून लॉग इन क्रेडेन्शियल्स मागेल. तुम्ही फक्त तुमचा ईमेल लॉग इन निवडा. तो तुम्हाला एक OTP पाठवेल. तुमच्या ईमेलवर जा आणि OTP शोधा. मी हा OTP घेतो आणि इथे टाकतो. तो लॉग इन होईल आणि तुम्ही आत्तापर्यंत तयार केलेले सर्व कार्यक्रम दाखवेल. हे दाखवतंय की तुम्ही 0 लोकांना पाठवलंय, 0 लोकांना फेल झालंय, आणि 4 लोकांकडे पेंडिंग आहे. मी हा कार्यक्रम निवडतोय कारण मला माझ्या सर्व पाहुण्यांना आमंत्रण पाठवायचं आहे. म्हणून मी तो कार्यक्रम निवडल्यानंतर आणि पुढे गेल्यानंतर तो तुमचे सर्व पाहुणे काढून घेईल, आणि तुम्ही व्हॉट्सॲप संदेश पाठवायला सुरुवात करू शकता. जसेच तुम्ही स्टार्टवर क्लिक करता, हा AI सेंडर सर्व पाहुण्यांना आमंत्रण संदेश पाठवायला सुरुवात करेल, आणि ते काहीसं असं दिसेल. ठीक आहे, हेच ते आमंत्रण आहे जे आपण व्हॉट्सॲप सेंडरमधून पाठवत आहोत. तो नाव छापेल आणि तुमचा पाहुणा तुमचं आमंत्रण पाहू शकेल. ते इथूनच तुमच्या RSVP लिंकला प्रतिसाद देऊ शकतात. ते इथून लिंक उघडतात आणि ते बोलू लागते. प्रिय जितेंद्र शाह, तुम्हाला माझ्या घराच्या उद्घाटनासाठी 7 जुलै 2026 रोजी अहमदाबाद येथे मनापासून आमंत्रित करतो. या खास प्रसंगी तुमची उपस्थिती आम्हाला आनंद देईल. एकदा तुमच्या व्हॉट्सॲप सेंडरने सर्व पाहुण्यांना संदेश पाठवले की तुम्ही इथून डिलिव्हरी रिपोर्ट पाहू शकता. मुळात तुम्ही तुमच्या इव्हेंट लिस्टमध्ये जाऊन पाहुण्यांची यादी पाहू शकता, आणि त्यातून सर्व पाहुण्यांची माहिती उघडेल. हे दाखवते की संदेश पाठवला गेला आहे आणि काही कारणास्तव हा एक अपयशी ठरला आहे. तुम्ही तो पुन्हा पाठवू शकता आणि RSVP इथे ट्रॅक करू शकता. हे दाखवते की हा विशिष्ट पाहुणा येणार आहे. त्यांनी अजूनही प्रतिसाद दिलेला नाही. याच्याद्वारे तुम्ही किती पाहुणे येणार आहेत, किती डिलिव्हरी झाले आहेत, आणि आमंत्रणासाठी किती संदेश पाठवले गेले आहेत हे ट्रॅक करू शकता. आणि काहीतरी अपयशी झाल्यास तुम्ही ते हातानेही सांभाळू शकता. जसं मी आधी सांगितलं, तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून आमंत्रण.ॲप वापरायचं असेल तर ते शक्य आहे. फक्त Google Chrome वापरा, लॉग इनवर जा, आणि तुम्ही वेब ब्राउझरमधून लॉग इन करू शकता. जर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं असेल, जे तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळेल, तर आमंत्रण नावाचं ॲप उपलब्ध आहे. तुम्ही ते डाउनलोड करून वापरू शकता. त्यामुळे दोन्ही एकसारखेच आहेत. हेच तेच आहे जे मी तुम्हाला वेबवर दाखवलं, पण हे आमंत्रणसाठीचं मोबाईल ॲप व्हर्जन आहे.
आणि इथे तुम्ही माझी आमंत्रणं, माझे पाहुणे, तुम्ही तयार केलेली सगळी गोष्टी, माझी टेम्पलेट्स, तुम्ही बनवलेल्या टेम्पलेट्स, माझे इव्हेंट्स, आत्तापर्यंत तुम्ही तयार केलेले सगळे इव्हेंट्स, हे सगळं तुम्ही इथे पाहू शकता. तुम्ही तुमचे इव्हेंट्स किंवा आमंत्रणं मोबाईल ॲपमधूनही ट्रॅक करू शकता आणि कुणी तुम्हाला आमंत्रित केलं आहे का, हेही पाहू शकता. मग इथे तुम्हाला तुमची आमंत्रणं दाखवली जातील, जी तुम्ही Google कॅलेंडरसोबत लिंक करू शकता आणि अशा प्रकारे तुमच्याकडे कोणती आमंत्रणं आहेत, कोणत्या इव्हेंट्सना जावं लागेल किंवा नाही, हे सगळं ट्रॅक करू शकता. हो, तर एवढंच आहे. आमंत्रणबद्दल एवढंच. तुम्ही आजपासूनच हे वापरायला सुरुवात करू शकता. जा आणि रजिस्टर करा आणि आमंत्रण ॲप वापरायला सुरुवात करा. डिजिटल आमंत्रणं शेअर करण्याचा आनंद घ्या. धन्यवाद.